आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 10 बातम्या। पुण्यामध्ये पुन्हा गारठा वाढलाय। तापमान 4 अंशांनी घटलंय। राज्यात थंडी आणखी वाढणार आहे, हवामान तज्ज्ञांची माहिती आहे। पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळेच पाणीपुरवठा बंद राहील, तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होईल। पालकमंत्री नसल्यानं पुण्यातील पाणी नियोजन लांबणीवर कालवा समितीची बैठक लांबणीवर पडल्याचा परिणाम वितरण होण्याची शक्यता आहे। पुणे शहराचं पाण्याचं नियंत्रण आमच्या ताब्यात द्या, जलसंपदा विभागाचं पुणे महापालिकेला पत्र आहे। पुण्यात महावितरणच्या थकबाकीदारांची 40,000 प्रकरणं दाखल झाली आहेत। शनिवारी लोकअदालतीनं नियोजन केलेलं आहे, तर वीज चोरीचे 122 प्रकरणं आता तडजोडीनं दाखल झालेली आहेत। पुणे रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे। परिसरातील दुर्गंधीमुळे रेल्वेची पुणे महापालिकेकडे तक्रार दाखल झाली आहे। सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार आहे। भारत आणि जपानच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या आदानप्रदानासाठीच केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत केंद्राची स्थापना झाली आहे। पुण्यातील भोर तालुक्यामध्ये साधारण प्रति हेक्टर 4,480 किलो भाताचं उत्पादन झालं। इंद्रायणी आणि वाणाचे सर्वात जास्त उत्पादन आहे। भोर तालुक्यातील किकवी गावामध्ये घनकचरा प्रक्रिया आणि व्यवस्थापन प्रकल्प सुरू। 10 टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे।